हाय फ्रेंड्स, हा आहे सम्यक. हा माझा मुलगा आहे. हा 13 वर्षाचा आहे. हा एक स्पेशल चाइल्ड आहे आणि ह्याचं स्पीच डेव्हलप नाही आहे. ह्याला बोलता येत नाही आहे. अगदीच हा 12 महिन्याचा होता तेव्हा आम्हाला कळालं की हा स्पेशल चाइल्ड आहे आणि आम्ही तेव्हापासून थेरपीज वगैरे देतो. पहिल्यांदा काही माहीतच नव्हतं हे ऑटिझम काय आहे, हे स्पेशल चाइल्ड काय आहे. तो रिस्पॉन्स करायचा नाही, लहान होता तेव्हा बघायचा नाही, आय कॉन्टॅक्ट देत नव्हता. मग त्याच्याने आम्हाला काही समजत नव्हतं. तर आम्हाला वाटलं लहान मुलगा आहे, होईल. घरातलेही तसेच बोलायचे. पण डॉक्टरांनी जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला खूप त्रास झाला. म्हणजे एक्सेप्ट करेपर्यंत खूप त्रास होत होता. काही समजत नव्हतं काय करायचं. असं वाटायचं की हा कुठला मोठा आजार आहे की काय. पण नंतर डॉक्टरांनी सांगितलं ह्याला थेरपीज वगैरे द्यावी लागेल. तर आम्ही बऱ्याच दिवसापासून थेरपी वगैरे देतो आणि बऱ्यापैकी थेरपीचा इम्प्रूव्हमेंट आहे. आणि आता बघा तो तुमच्यासमोर छानपैकी त्याचं तो काम करत आहे. त्याला थेरपीजमध्ये जे शिकवतात ते, कारण की तो हायपर ॲक्टिव्ह आहे, एका जागेवर बसत नाही, काय नाही. डॉक्टर लोक बोलतात की ह्यांना नॉर्मल चाइल्डमध्ये मिक्स करा, त्यांच्याबरोबर खेळू द्या. पण नॉर्मल चाइल्ड ह्यांच्याबरोबर खेळत नाहीत आणि लोकांनी बघितलं की 10 वेळा विचारतात की तुमचा मुलगा असा काय आहे, तो बघतच नाही आहे, तो बोलत नाही आहे का, मग तो वेडा आहे का, तो मंद आहे का. कोणाला काय आणि किती सांगावं काही कळत नाही आहे. पण आम्ही आमच्या मुलासाठी ऑक्युपेशन थेरपी देतो, स्पीच थेरपी देतो. पण स्पीच त्याच्या स्कूलमध्ये पण हे सगळं होतं. तो शिवूडला स्कूलमध्ये जातो. शिवूडला संतोष स्कूलमध्ये आहे आणि चाललेलं आहे बऱ्यापैकी. एक्सेप्ट करेपर्यंत खूप वाईट वाटलं, खूप त्रास झाला, खूप रडलो. लोकांचं काय बोलणं ऐकलं. पण जेव्हा ते एक्सेप्ट केल्यानंतर आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. तर कुठे जाता येत नाही, कुठल्या नातेवाईकांकडे नाही, कुठल्या फंक्शनला जाता येत नाही. कारण की माझा मुलगा गर्दीमध्ये घाबरतो, अंधाराला घाबरतो, वेगवेगळ्या आवाजांना घाबरतो. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला ऑटिझम मुलांमध्ये कशा प्रकारे बदल करता येतील किंवा ह्यांना काय शिकवल्याने ह्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल किंवा हायपर ॲक्टिव्हिटीज कमी होईल, असं काही थोडंसं माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की माझ्या मुलाला मी कशा प्रकारे हँडल करू शकते. किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अनुभव माहीत असेल तर सांगा.